निश्चितच आता सर्वोच्च न्यायालयामध्ये कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या बाजूने युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे आणि कपिल सिब्बल असं म्हणतायत की ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर मूळ आक्षेप आहे, निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलेला आहे किंवा ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून नेमण्यात आलं होतं, त्याच राष्ट्रीय कार्यकारिणीत एकनाथ शिंदेंना मुख्य नेता शिवसेना नेता म्हणून नेमलं होतं आणि शिवसेनेचे उपनेते हे जे वर्षानुवर्षांचं पद आहे, वेगवेगळ्या नेत्यांना देण्यात येणारं शिवसेनेकडून, त्या पदावर काही जणांची नेमणूक करण्यात आलेली होती। कपिल सिब्बल वारंवार एक युक्तिवाद करतायत, तो म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून नेमण्यात आलं होतं, त्यावेळी असं म्हटलं होतं की 2018 साली उद्धव ठाकरे हे जोपर्यंत त्यांची इच्छा असेल तोपर्यंत त्या पदावर राहू शकतील असा निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला होता, असं कपिल सिब्बल आता आपल्या युक्तिवादामध्ये सर्वोच्च न्यायालयात सांगतायत। त्यांच्या म्हणण्यानुसार की ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदेंची नेमणूक झाली नेता म्हणून किंवा ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये इतर काही जणांना उपनेते म्हणून नेमण्यात आलं शिवसेनेच्या पक्षाच्या पदावरती, ती सगळी राष्ट्रीय कार्यकारिणी 2018 साली झाली होती आणि 2022 पर्यंत 2018च्या घटनेअंतर्गतच सगळेजण काम करत होते असं कपिल सिब्बल असं म्हणतात। त्यामुळे कपिल सिब्बलांचा जो युक्तिवाद आहे तो पूर्णपणे 2018ची राष्ट्रीय कार्यकारिणी, 2018 साली शिवसेनेच्या पक्ष घटनेत झालेला बदल याच भोवती फिरणारा आहे आणि कपिल सिब्बल वारंवार म्हणतात की 2018च्या या घटनेवर आक्षेप आहे। परंतु आपल्याला इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे कपिल सिब्बलांच्या संपूर्ण युक्तिवादाचा आधार हा एकनाथ शिंदेंनी 2018च्या पक्ष घटनेवर किंवा नेमणुकीवर आक्षेप घेतला नाही असा आहे। परंतु जर आपण काळजीपूर्वक निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय पाहिला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे निवडणूक आयोगाने असं म्हटलं होतं की जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे ती राष्ट्रीय प्रतिनिधी परिषदेमार्फत नेमली जाते आणि हे जी राष्ट्रीय प्रतिनिधी परिषद आहे ती त्याची नेमणूक पक्षप्रमुखांकडूनच केली जाते। त्यामुळे एक प्रकारे पक्षप्रमुखच प्रतिनिधी परिषद नेमतात आणि प्रतिनिधी परिषद ही पुढे राष्ट्रीय कार्यकारिणी नेमते आणि राष्ट्रीय कार्यकारिणी पुन्हा पक्षप्रमुखांना नेमते। म्हणजे या सगळ्यामध्ये जो डेमोक्रॅटिक फॅक्टर आहे किंवा लोकशाहीचा फॅक्टर आहे, सगळ्या पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही असली पाहिजे, त्या आधारावर निवडणूक आयोगाने या सगळ्यावरती निर्णय केला होता की धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेंना दिला जाईल आणि पक्ष हा एकनाथ शिंदेंकडे असेल। आता कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंनी याला आक्षेप घेतला नाही, परंतु निवडणूक आयोगाने मात्र या मुद्द्यावर आक्षेप घेतला होता। त्यामुळे ज्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंनी आक्षेप घेतला नाही त्या मुद्द्यावरती निवडणूक आयोगाने देखील आक्षेप घेऊ नये किंवा आक्षेप घेण्याचा अधिकार नाही असं कपिल सिब्बल म्हणतात का, हे पण पाहावं लागेल। कारण आता परत म्हणतायत की ज्यावेळी आता कपिल सिब्बल हा पुन्हा एकदा घटनाक्रम सांगतायत की बाळासाहेबांची शिवसेना असं नाव हे एकनाथ शिंदेंना देण्यात आलं होतं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव उद्धव ठाकरेंना देण्यात आलेलं होतं आणि हा घटनाक्रम परत एकदा कपिल सिब्बल सांगतायत। इथे आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली तर कपिल सिब्बल हे वारंवार इतिहास सांगतायत आणि घटनाक्रम सांगतायत, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं। त्यामध्ये आर्ग्युमेंट्सच्या बेसिसवरती, टेक्निकल मुद्द्यांवर किंवा कायदेशीर मुद्द्यांवरती